श्रोतेहो नमस्कार। मी डॉक्टर प्रियांका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट। तर मागील एका एपिसोडमध्ये आपण राईस वॉटरचे बेनिफिट पाहिले, म्हणजेच बेनिफिट्स ऑफ राईस वॉटर हा टॉपिक पाहिला। तर त्यामध्ये आपण केसांसाठी तांदळाच्या पाण्याचे काय उपयोग आहेत ते पाहिले। तर आजचा आपला विषय आहे हाऊ टू मेक राईस वॉटर फॉर हेअर, म्हणजेच राईस वॉटर कोणत्या पद्धतीने बनवायचे आहे त्या पद्धती आज आपण पाहणार आहोत। त्यातली पहिली पद्धत आहे बॉइल्ड राईस वॉटर, म्हणजे उकळलेले तांदळाचे पाणी, आणि दुसरं आहे फर्मंटेड राईस वॉटर, म्हणजे आंबवलेले तांदळाचे पाणी। तर क्रमाने आपण पाहत जाऊ। त्यातलं पहिलं आहे बॉइल्ड राईस वॉटर, म्हणजेच सर्वप्रथम त्यामध्ये अर्धा कप तांदूळ घ्यायचे आहे। ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका पातेल्यामध्ये तांदळापेक्षा जास्त म्हणजेच 3 कप या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवरती ते पातेलं ठेवायचं आहे। ते पाणी गरम झाले की आपण जे स्वच्छ धुतलेले तांदूळ असते त्यामध्ये ऍड करायचे आहे आणि त्यानंतर तांदूळ ते शिजू द्यायचे आहे। पण ते तांदूळ अर्धवट शिजवायचे आहे, पूर्ण शिजू द्यायचे नाहीये, कारण पूर्ण शिजल्यानंतर त्यातलं पाणी ऍब्झॉर्ब होतं। त्यामुळे अर्धवट तांदूळ शिजले की गॅस बंद करायचा आहे, ते तसंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी बाजूला एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे बॉइल्ड राईस वॉटर आपण पाहिले। तर त्याचा उपयोग कसा करायचा ते मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर दुसरं आहे फर्मंटेड राईस वॉटर। तर जगामध्ये सुंदर केसांचा जर विचार केला तर कोरिनामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्या केसांचे उदाहरण आपल्याला लक्षात येते। त्यांचे केस हे लांब, चमकदार आणि सुंदर असतात। तर त्यामागे महत्त्वाचे कारण असे आहे की त्यांच्या हेअर केअर रेजिम मध्ये त्या फर्मंटेड राईस वॉटर यूज करतात, त्यामुळे त्यांचे हे सुंदर लांब चमकदार केस असतात। तर ह्या फर्मंटेड राईस वॉटर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अमिनो ऍसिड असतात, तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्यामध्ये असते, फॉलिक ऍसिड ही भरपूर प्रमाणामध्ये असतात। अशा प्रकारे हे फर्मंटेड राईस वॉटर असते। तर केसांचे आपले जे स्ट्रक्चर आहे ते पाहिले असता त्याचे 3 लेयर असतात। तर पहिला आहे क्युटिकल, दुसरा आहे कॉर्टेक्स आणि तिसरा आहे मेड्युला। तर क्युटिकल असते ते आउटर मोस्ट लेयर असतं केसांचं, ते 100% डेड असते आणि त्यानंतर कॉर्टेक्स असते ते त्याच्या आतील लेयर असतो, जो आपल्या केसांचा कलर, केसांची स्ट्रेंथ, केसांचं रेज्युनेशन आणि केसांचं जी इलॅस्टिसिटी असते त्याला रिस्पॉन्सिबल असतो। तर अशा या कॉर्टेक्स लेयरच्या ठिकाणी जाऊन हे फर्मंटेड राईस वॉटर मधील जे अमिनो ऍसिड आणि जे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते ते काम करतात। त्यानंतर हे राईस वॉटर आहे ते फर्मंटेडच असणं गरजेचं आहे, कारण राईस वॉटर फर्मंटेड झाल्यानंतर त्यामध्ये एक ईस्ट तयार होते, त्याचं नाव आहे पिटेरा, जे अँटी एजिंग प्रॉपर्टीज त्यामध्ये असतात। तर राईस वॉटर जर फर्मंटेड असेल तरच ते केसांच्या क्युटिकल पर्यंत जाते आणि आपण जे केसांना न्यूट्रिशन गोष्टी देतो ते आतील जो कॉर्टेक्स लेयर आहे तिथेपर्यंत पोहोचवण्याचं काम करते। तर अशा प्रकारे हे फर्मंटेड राईस वॉटर आहे। तर हे फर्मंटेड राईस वॉटर कसे बनवायचे ते आपण पाहू। तर त्यामध्ये फर्मंटेड राईस वॉटर बनवण्यासाठी अर्धा कप आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। पण यामध्ये एक गोष्ट सांगायची होती की राईस असतो जो तांदूळ तो तुम्ही पांढरा घ्या शक्यतो, कारण ब्राऊन राईस असतो त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते आणि केसांना ओव्हरलोड प्रोटीनचा जाणे बरोबर नसते। त्यामुळे पॉलिश न केलेला पांढरा तांदूळ घ्या आणि शक्य असेल तर ऑर्गॅनिक तांदूळ ही तुम्ही यूज केला तर अतिशय उत्तम। त्यामध्ये आपण ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 3 कप ते 4 कप पाणी ऍड करायचे आहे आणि रात्रभर एका पातेल्यामध्ये ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजेच 12 तास आपण ते ठेवून द्यायचं आहे फर्मंटेशन करण्यासाठी।
इथे 12 पेक्षा जास्त म्हणजे 24 तासही आपण ठेवू शकतो, कारण एक पूर्ण दिवस आणि एक रात्र ठेवले की 24 तास होतं. म्हणजे आज सकाळी तुम्ही फर्मंट करायला ठेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या सकाळी ते वापरू शकता, किंवा 12 तास म्हणजे रात्री फर्मंट करायला ठेवलं की ते सकाळी वापरू शकता. पण शक्यतो 24 तासाच्या पुढे ते फर्मंट करू नका, कारण त्याला खूप घाण असा स्मेल येतो आणि ते खराबही होतं. पण हे फर्मंटेड राईस वॉटर सकाळी तयार झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि ते तसेच यूज करायचे नाहीये, कारण त्यामध्ये आपण साधे पाणी मिक्स करायचे आहे, कारण फर्मंटेशन झालेले असते त्यामुळे त्यामध्ये साधे पाणी मिक्स करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण बॉइल्ड राईस वॉटर आणि फर्मंटेड राईस वॉटर कसे बनवायचे ते पाहिले. पण महत्वाचा मुद्दा येतो की हे करणं सोपं आहे, पण ते वापरणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच योग्य प्रकारे जर ते आपण वापरलं तर ते केसांपर्यंत त्याचे गुणधर्म पोहोचतात आणि आपल्या केसांना फायदा होतो. तर ते वापरायचे कसे ते पाहू. तर ते वापरताना पहिले तुम्ही हेअर वॉश करायचं आहे, कारण डर्ट केसामध्ये असल्यानंतर जर आपण हे राईस वॉटर यूज केले तर त्याचा बिलकुल फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही पहिले हेअर वॉश करायचं आहे आणि हेअर वॉश केल्यानंतर जे आपण बाजूला काढून ठेवलेले जे राईस वॉटर आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि स्प्रे बॉटल मधलं पाणी हे आपल्या स्काल्पला तसेच रूट पासून टिप पर्यंत पूर्णपणे स्प्रे करून घ्यायचं आहे आणि स्प्रे केल्यानंतर अर्धा तास ते तसेच ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा तासांनी आयुर्वेदिक शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. तसेच फर्मंटेड राईस वॉटरच्या बाबतीत ही स्टेप करायची आहे, पण त्यामध्ये साधे पाणी मिक्स करूनच ते वापरायचे आहे. तर आज आपण अशा पद्धतीने बॉइल्ड राईस वॉटर आणि फर्मंटेड राईस वॉटर कसे बनवायचे ते पाहिले. तर या राईस वॉटर मुळे हेअर फॉल कमी होतो आणि हेअर ग्रोथ होते आणि केसांना कंडिशनर भेटते. क्लिन्झिंग प्रॉपर्टी या राईस वॉटर मध्ये असते, केसांना चमक येते. तर अशा प्रकारे तुम्हाला यापैकी कोणती पद्धत आवडली ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि तुम्हीही याआधी असे राईस वॉटर वापरलेले आहे का, तुम्हाला कसा त्याचा फायदा झाला आहे तेही कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. मला ऐकायला नक्की आवडेल. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.